जेव्हा आपण आपल्या सत्राची सुरुवात सावधान अशा अर्थानं करतो, सावधान शब्दाने करतो, तेव्हा तो शब्द सती अर्थानं आहे. का सतीचा अर्थ जागृती आहे, भान आहे आणि सावधानता आहे. आणि सावधानता हे जागृतीचं लक्षण आहे. जागृती ही सर्वोच्च अर्थाने बुद्धत्व आहे. बुद्धांना आपण सम्मा संबुद्ध म्हणतो, म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. जेव्हा आपण जागृती शब्द वापरतो तेव्हा अल्पांशाने आपण बुद्धाचा बुद्धत्वाचाच आपण एक प्रकारे प्रत्यक्ष उल्लेख करत असतो. म्हणून सावधानता हा शब्दही महत्वाचा आहे. आज आपण सहावं यमक, यमक वग्गातलं सहावं यमक, यमक म्हणजे जोडी, पेर. तर यमक वग्गो हे धम्मपदातलं जो पहिलं सेक्शन आहे, पहिला वग्ग आहे, त्याला पालीमध्ये वग्गो म्हणतात. यमक वग्गो, यमक वर्ग, वर्ग म्हणजे सेक्शन. तर त्याच्यामध्ये त्याला यमक का नाव दिले, तर दोन दोन गाथांच्या जोड्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. दोन दोन गाथा दोन गाथांची एक जोडी. आणि बहुतेक या जोड्यातल्या दोन गाथा या परस्पर विरोधी अर्थाच्या आहेत. जसं एकामध्ये पहिल्यामध्ये सुख सांगितलंय, नंतर दुःख सांगितलं. आधी दुःख सांगितलं, मग सुख कशात आहे ते सांगितलं. त्याच्यानंतर वैर असणं आणि वैर नसणं. वैर कशाने, वैराने वैर शमत नाही, हा या अर्थाची एक गाथा आहे. आणि ज्याला मृत्यूचं भान आहे त्याचं वैर शमत, ही दुसऱ्या अर्थाची गाथा आहे. शुभ आणि अशुभ, इंद्रियांचा संयम आणि इंद्रियांचा असंयम आणि इंद्रियांचा संयम. आणि इंद्रियांचा संयम नसेल तर मार पाडाव करतो. नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या दुःख निर्माण करतात, म्हणजे माणसाचा पाडाव करतात. आणि जेव्हा इंद्रिय संयमित असतात, जागृत असतात, अर्थात त्या पाठीमागचं मन जागृत असतं, चित्त जागृत असतं, तेव्हा मार पाडाव करत नाही. मार पाडाव करतो, जसा दुर्बल वृक्षाला वारा पाडतो. मार पाडाव करीत नाही. जसा चट जसा खडकाळ मजबूत पर्वत जो असतो त्याला वारा हलवू शकत नाही. दुर्बल झाडाला दुर्बल झाडाला वारा पाडतो, तसा मार हा संयम नसलेल्या व्यक्तीचा पाडाव करतो. आणि दुसऱ्या गाथेमध्ये वारा पर्वत शिखराला हलवू शकत नाही. पर्वताला अं, कठीण पर्वताला हलवू शकत नाही, त्याप्रमाणे मार संयमित इंद्रिय असणाऱ्याला पराभूत करत नाही. अशा अर्थाचे ह्या पाच जोड्या आपण, चार जोड्या आहेत. पाचवी जोडी जी आहे ही काषाय वस्त्र धारण करायला कोण पात्र आहे आणि कोण पात्र नाही, अशा अर्थाच्या दोन जोड्या आहेत. आणि आता कालपासून आपण जी सहावी जोडी सुरुवात केलेली आहे, ही सार आणि असार अशा अर्थाच्या दोन जोड्या आहेत. सार कुणाला सापडतो, म्हणजे सार म्हणजे तत्व आहे. आपण जे काल शब्द पाहिले ते परत एकदा आपल्याला आठवायचे आहेत. ज्यांनी कुणी नोंद घेऊन बसलंय का पुढे? नसेल तर मी परत डिक्शनरी ओपन ओपन करतो. बोला बोला. ओके. सार, सार शब्दाचा आपण काय अर्थ पाहिला? तत्व, योग्य, सत्य, हं. असत्य म्हणजे सत्य, पुन्हा तात्पर्य,
शक्ती, श्रेष्ठ, उत्कृष्ट, योग्य, वाईटचा तारतम्य म्हणजे सार. सारासार म्हणजे सारासार. हा. सारासार म्हणजे सार आणि असार, हा. योग्य आणि अयोग्याचं ज्ञान किंवा भान, त्याला सारासार म्हटलेलं आहे. तर सार आणि असार असं असं हे यमक आहे. सार आणि असार. आणि त्याच्यात दुसरं एक यमक आलेलं आहे. पहिल्या गाथेत मिथ्या संकल्प आहे, मिथ्या संकल्प आहे. आणि दुसऱ्या एक गाथेमध्ये सम्यक संकल्प आहे, सम्मा संकल्प. तर हे पण यमक आहे, ही पण जोडी आहे. तर अशा अर्थात आपण हे यमक पाहतोय. आज आपण 12वी गाथा घेणार आहोत. आणि इथून आजच्या आपल्या एक दिवसाच्या शिबिराची सुरुवात होईल. तर 11वी गाथा येईल ना पहिले? 11वी गाथा काल झाली. काल झाले नाही का? बरोबर बरोबर. काल आपण 11वी गाथा घेतली. आज आपण 12वी गाथा घेऊया, म्हणजे 6वं यमक पूर्ण होईल. सारं च सारतो यत्वा असारं च असारतो ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकप्प गोचरा. साराला सार आणि निस्साराला निस्सार जाणून जे सम्यक संकल्प करतात, अशा व्यक्तींना सार सापडतो. तुम्हाला मी जे व्हॉट्सअपवर जे काही हे फोटो टाकलाय, त्यातले शब्द मला थोडेसे बदलावायचे वाटतात, कारण सगळे शब्दांचा अर्थ योग्य पद्धतीनं झालेला नाही. आपण एक एक शब्दाचा आधी अर्थ पाहूया. सार काय आहे हे आपण पाहतोय. आपण 2 दिवस झालं, कालपासून पाहतोय. तर सार ज्याच्या लक्षात येईल त्याला असार लक्षात येईल. साधी सरळ गोष्ट आहे. ज्याला सार लक्षात येईल, ज्याला तत्व लक्षात येईल, ज्याला मुख्य गोष्ट लक्षात येईल, प्रिन्सिपल, तत्व ज्याला लक्षात येईल, त्याला असार लक्षात येईल. त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. सार समजणं महत्वाचं आहे. म्हणजे सार शब्द समजणं महत्वाचं नाही, फक्त सार कशाला म्हणतात हे समजणं महत्वाचं आहे. सार समजण्यासाठी कशाची गोष्ट आहे, म्हणजे फक्त सार नाही, सार आणि असार, सारासार गोष्ट समजण्यासाठी कशाची आवश्यकता आहे. तर अर्थातच जो मनुष्य सारासार समजतो, जाणतो, यत्वा, यत्वा म्हणजे जाणणे. सारंच सारतो यत्वा म्हणजे सारामध्ये सार जाणतो, सारातला सार जाणतो, किंवा सारातला सार जाणतो. अर्थातच असारातला असार जाणतो. म्हणजे काय सार आहे, काय योग्य आहे, काय महत्वाचं आहे, कशात तत्व आहे, कोणती गोष्ट हिताची आहे आणि कोणती अहिताची आहे, म्हणजे याच्यात सार नाही. या दोन्ही गोष्टी जो जाणतो, आता कोण जाणतो, कोण जाणू शकतो, हाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि जे जाणतात ते सार ते सारंग अधिगच्छन्ति. अधिगच्छन अधिगच्छन्ति म्हणजे जवळपास पोहोचणे, जवळ पोहोचणे, म्हणजे साराला अं, साराचा साराला आत्मसात करणे. जो सार जाणतो तोच साराला आत्मसात करू शकतो. जो मुख्य गोष्ट जाणतो तोच ती मुख्य गोष्ट आत्मसात करू शकतो. ज्याला मुख्य काय आहे, म्हणजे सार काय आहे आणि असार काय आहे हेच समजत नाही, लक्षात येत नाही, तो सार म्हणजे मुख्य गोष्ट, तत्व, ज्याच्यामुळे हित होणार आहे, ती गोष्ट तो जाणू शकत नाही. जो जाणतो तो पुन्हा योग्य संकल्प करतो.
आता संकल्पाचा इथं अर्थ चिंतन केलाय. संकल्पाचा अर्थ फक्त चिंतन नाही, चिंतन आवश्यकच आहे, पण चिंतनामधून सारासार समजण्याची प्रक्रिया आहे. आता आपण सुद्धा हा जो काय वर्षावास आपला चाललेला आहे त्याला आपण सती धम्मचिंतन म्हणतो. सती धम्मचिंतन म्हणतो. याच्यामध्ये चिंतन चालू आहे. कशाचं? धम्माचं. धम्माचं चिंतन चालू आहे म्हणजे काय? धम्मामध्ये सार काय आहे, म्हणजे धम्म कोणता, बाबासाहेबांच्या भाषेत धम्म कोणता आणि अधम्म कोणता, म्हणजे सार कोणता, असार कोणता, धम्मातला सार कोणता आणि असार कोणता, हे जो जाणतो त्याला सद्धम्म करतो. तर बाबासाहेबांच्या या 3 शब्दांचा आपण या ठिकाणी सार आणि असारच्या संदर्भात विचार करतो. फार महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी पण प्रत्येक गोष्ट फार विचार करून म्हणजे आपल्याला जणू काही सारच सांगितलंय. धन त्यांच्या धम्मामध्ये सारच त्यांनी जास्तीत जास्त सार सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता हे जास्तीत जास्त अशा अर्थाने मी म्हणतो की बाबासाहेबांनी त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये चिंतन करायला प्रवृत्त केलेलं आहे, चर्चा करायला प्रवृत्त केलेलं आहे. त्रिपिटकातल्या निकायांची पण चर्चा करा. त्रिपिटकांमधलं म्हणजे त्रिपिटक जसंच्या तसं स्वीकारण्याऐवजी प्रत्येक गोष्ट तपासून पहा. ही गोष्ट बुद्धांनी कालामांना पण सांगितलेली आहे की मी म्हणतो म्हणून तुम्ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे असं नाही, किंवा कोणी सांगतंय म्हणून ती गोष्ट फक्त ऐकून त्यावेळेला वाचण्याची हे नव्हती. त्यावेळेला लिपीचा शोध लागला नव्हता, त्यामुळे बुद्धांनी स्वतः काही लिहिलेलं नाही, ऐकून एवढं मी मी असं ऐकलं असे अर्थाची जी सुरुवात आहे. तर ऐकूनच धम्म माहिती करून माहिती व्हायचा, सत्य माहिती व्हायचं, किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचशा असत्य गोष्टी इतर लोक घुसळत होते आणि असत्य असार गोष्टी सांगून ते म्हणत होते हा हेच सार आहे, हेच योग्य आहे. बुद्ध सांगतात योग्य आणि अयोग्य काय आहे तुम्ही स्वतः तपासा, हे कालामांना सांगतात. बाबासाहेबांनी पण त्यांच्या अनुयांना आणि ग्रंथाच्या वाचकांना, त्यांच्या ग्रंथाच्या वाचकांचा ग्रंथ अनेकांनी वाचला, वाचतायत, पुढे वाचते, सगळ्यांना त्या प्रस्तावनेतच सांगितलेलं आहे की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. म्हणजे आंधळेपणाने कोणती गोष्ट स्वीकारू नका. म्हणजे सार आणि साराला वेगळं करता आलं पाहिजे. योग्य काय अयोग्य काय याला वेगळं करता आलं पाहिजे. हे कोण करू शकतो? जो जागृत आहे, जो भानावर आहे, जो सतीमध्ये आहे, त्याला स्वतःच भान आहे, त्याला आपल्या कायेचं भान आहे, त्याला आपल्या जाणीवांचं वेदनांचं भान आहे, त्याला आपल्या चित्ताचं म्हणजे इमोशन्सचं भान आहे, म्हणजे विकृतींचं पण भान आहे. केवळ भावनेच्या आहारी तो कोणती गोष्ट भावनेच्या आहारी जाऊन कोणती गोष्ट स्वीकारत नाही. तो चित्ताच्या बाबतीत, इमोशन्सच्या बाबतीत, लोक द्वेषाच्या बाबतीत जागृत आहे, त्याला सार समजतो. जो विचारांच्या बाबतीत जागृत आहे, मनोधर्मांच्या बाबतीत जागृत आहे, त्याला सार समजतो. सार सार आणि असार दोन्ही त्याला समजतात, जो गतीमध्ये आहे, भानावर आहे, जागृत आहे, आणि तोच माणूस सम्यक संकल्प करू शकतो. हा एक फार तर मोठा आवाजाचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. आता आवाज आहे का व्यवस्थित? कमी झालाय आवाज. आवाज कमी झाला. लाईट गेलेली आहे. लाईट गेली. अच्छा अच्छा. मला नेटचा आज वादळी वातावरण सांगितलं, वादळी पाऊस आहे, त्यामध्ये आधीच लाईट झालं होतं. लाईट जर गेली तर मग नेटवर्क नीट काम करत नाही, कारण हे डायरेक्ट जोडलेलं आहे, नेटला डायरेक्ट जोडलेलं आहे. तर जसं असेल तसं आपण थोडा वेळ आपण प्रयत्न करूया.
तर आपण सेटिंग आपल्याला करू शकतो. हा, तर तो सारासार जाणतो, अर्थातच जो जागृत आहे, जो भानावर आहे, जो काया वेदना चित्त मनोधम्म या चारही सतीपट्टानांच्या पातळीवर जो जागृत आहे, भानावर आहे, तो त्याचा सराव करतो, प्रॅक्टिस करतो, त्याला सारासार समजतात, त्यालाच योग्य आणि अयोग्य गोष्टी समजतात आणि तो सम्यक संकल्प करू शकतो. आता इथं दुसरी एक गोष्ट उघड होते. सम्यक संकल्प हा अष्टांग मार्गातला दुसरा भाग आहे, दुसरा अंग आहे आणि ते सम्यक दृष्टीनंतर येतं. याचा अर्थ असा की सारासार समजणं हे सम्यक दृष्टी आहे आणि सारासार समजण्याला सम्यक म्हणतात. म्हणजे परत सम्यकतेमध्ये जागृती आहे. दृष्टी असणं वेगळं, दृष्टी मिथ्या दृष्टी पण असू शकते, जसं आधीच्या गाठीत म्हटलेलं आहे. याला सारासार कळत नाही तो तो मिथ्या दृष्टीचा आहे, चुकी. मिथ्या दृष्टी म्हणजे फक्त चुकीची दृष्टी नाही. मिथ्या दृष्टी म्हणजे चुकीची आणि बरोबर दोन्हीचं भान नसणं, दोन्ही कळत नाही. त्याला चुकीचं कळत नाही, त्याला बरोबर पण कळत नाही. सम्यकचा अर्थ दोन्हींची समज असत आहे, एकाची समज नाही, दोन्हींची समज असते. म्हणजे सम्यकतेमध्ये बॅलन्स पण असतं. बॅलन्स बॅलन्स विजन असते, त्याला संतुलित दृष्टी असते. सम्यकचा अर्थ संतुलित असा पण घेता येऊ शकतो. बॅलन्स, सम्यक दृष्टी म्हणजे बॅलन्स विजन, बॅलन्स अंडरस्टँडिंग. त्याच्या आधारे तू संकल्प म्हणजे जी गोष्ट आपण करायचं ठरवतो त्याला संकल्प म्हणतात. संकल्प म्हणजे फक्त विचार नाही. संकल्प म्हणजे दृढ निश्चय आहे. दृढ निश्चय त्यालाच करता येतो, त्याला सारासाराचं भान आहे. जो कन्फ्यूज आहे, जो गोंधळात आहे, म्हणजे ज्याला सार असार कळत नाही, सारासाराचं भान नाही, सारासाराची सती नाही, त्याला सम्यक संकल्प करता येत नाही, दृढ संकल्प करता येत. तर त्याच्यामध्ये ती समज आहे, ती समज जर जागृतीने येते, सतीने येते, तर अष्टांग मार्गातलं जे 7वं अंग आहे, समाधी, हा उद्देश आहे चित्ताला स्थिर बनवणं. पर्वतासारखं, ह्या दृढ पर्वतासारखं चित्ताला स्थिर बनवणं, ती समाधीची अवस्था आहे. त्याच्यामध्ये समाहित अवस्था आहे. समाहित म्हणजे एकत्रित. समाधीमध्ये समाहितता आहे. समाहित म्हणजे चित्त, मन, वाणी, काया, आपण म्हणतो कायिक वाचिक मानसिक दृष्ट्या एकत्रित अवस्था, एकत्रितता, त्याला समाहित किंवा समाधीची अवस्था. तर समाधी हे हे आहे, हे उद्देश आहे. म्हणजे स्वतःच्या जीवनाला समाधीमध्ये आणणं, स्वतःच अस्तित्व हे समाधीमध्ये येणं, काया वाचा मनाच्या पातळीवर एकत्र असणं. तर बऱ्याचदा आपले विचार एक असतात, एक चालतात, आपण बोलतो वेगळंच आणि करतो तिथं. जे आपण काया वाचा मनाच्या पातळीवर आपण विस्कळीत असतो. त्यामुळे आपण जे विचार करतो, जे ठरवतो, जो संकल्प करतो, तेच बोलतो असं नाही. सम्यक संकल्प करतो तर सम्यक वाणी येईलच याची काही गॅरंटी नाही. असेल तरच सम्यक वाणी येईल. सम्यक संकल्प तेव्हाच असतो जेव्हा सम्यक दृष्टी असते, सम्यक समज असते, योग्य समज असते, सारासार जाणते, त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. तिथं सम्यक संकल्प येऊ शकतो. संतुलित दृढ संकल्प देखील संतुलित असतो. नाहीतर एखादी चुकीची गोष्ट पण दृढ संकल्पाने मनुष्य इच्छाशक्तीच्या बळावर करू शकतो. चुकीची गोष्ट आहे, कारण त्यातलं सारासार कळत नाही, त्यातलं योग्य अयोग्य कळत नाही, त्याचं भानच नाही. तर मग चुकीची गोष्ट सुद्धा माणूस
काय म्हणतात रेटून करू शकतो इच्छाशक्तीच्या बळावर. कारण मन म्हणजे एक इच्छाशक्ती पण आहे, चित्त ही इच्छाशक्ती आहे. तर त्याच्यामध्ये लोभ आहे, दोष, द्वेष आहे, ती इच्छाशक्तीच आहे. जे पाहिजे ते पाहिजे 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 ती इच्छाशक्ती, नको ते नको नको नकोची इच्छाशक्ती, द्वेषाची इच्छाशक्ती, पण काय म्हणतात, पाहिजे तर लोभाची इच्छाशक्ती, द्वेषाची इच्छाशक्ती, हे जे हेलकावे चाललेले असतात आपल्या चित्तामध्ये, त्याच्यानुसारच आपले विचार हेलकावे खातात आणि म्हणून आपलं बोलणं हेलकावे खातं. ही वाणी. त्याचप्रमाणे मग कृती घडते, शारीरिक कृती. मग काहीही करतो. तर हे सगळे कनेक्टेड आहेत. आठही अंग जे आहेत ना अष्टांग मार्गातले, हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. जर विस्कळीत अस्तित्व असेल म्हणजे समाधीकडे जाणारं अस्तित्व नसेल, डिस्टर्ब आहे, तर त्याचं माइंड डिस्टर्ब, त्याचं मन डिस्टर्ब, त्याची वाणी डिस्टर्ब, त्याची काया डिस्टर्ब, त्याची दृष्टी डिस्टर्ब, त्याचा संकल्प डिस्टर्ब, त्याची वाणी डिस्टर्ब, त्याचं कर्मांत म्हणजे कृती डिस्टर्ब. तरी त्याची आजीविका पण डिस्टर्ब असते. आता आजीविकेचा बऱ्याच वेळेला अर्थ उपजीविकेसारखा केला जातो. मला वाटतं आजीविका म्हणजे उपजीविका नाही. बाबासाहेबांनी ज्याला जीवनशैली म्हटलेलं आहे, लाईफस्टाईल, जीवनशैली, जगण्याची पद्धत, उपजीविकेमध्ये जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीसाठी मिळवलं जाणारं धन, त्याला उपजीविका म्हणू शकतो. कारण जगण्यासाठी माध्यम पाहिजे, काहीतरी देवाणघेवाण असते. जीवन हे देवाणघेवाणीवर चाललेलं आहे. उपजीविका ही देवाणघेवाणीवर चाललेलं आहे. काहीतरी द्यावं लागतं तेव्हा काहीतरी मिळतं. विनिमय आपण त्याला म्हणतो. तेव्हा पैसा, त्याला आज आपण पैसे म्हणतो, नोटा किंवा नाणी, ही जेव्हा प्रचारात नव्हती आणि ही गोष्ट नंतर आली, माणसाला जसजशी समज येत चालली की विनिमयामध्ये देवाणघेवाणीमध्ये काहीतरी समान असं असं काहीतरी पाहिजे का जे ज्याला व्हॅल्यू आहे, ज्याला किंमत आहे. किंमत 1 रुपयाला, त्या नोट्याला 1 रुपयाची किंमत आहे की 1 रुपयाच्या नाण्याला त्या 1 रुपयाची किंमत आहे. ते नाणं म्हणजे रुपया नाही, की नोट म्हणजे रुपया नाही, त्याची किंमत म्हणजे ते 1 रुपया आहे. 2 रुपये, की आता 2 रुपये राहिले नाही, किंवा 5 रुपये, 10 रुपये, तर ती व्हॅल्यू आहे त्याची. आता ती नाणी विनिमयामध्ये आता ती समान नाणी ठेवलेली आहेत आणि म्हणून आपण पैसे देतो, वस्तू घेतो, पैसे देतो, सेवा घेतो. जे काय करतो ते पैसे देऊन करतो. पैसे देऊन आपण कोणाची तरी सेवा विकत घेतो, पैसे देऊन आपण वस्तू विकत घेतो. जेव्हा ही नाणी मध्ये नव्हती, त्याला कधी कधी, ज्याला आपण आता अं, राजे रजवाड्यांच्या काळामध्ये त्यांची नाणी असायची, ती त्यांची ठराविक नाणी असायची, त्यांच्यावर विशिष्ट शिक्के असायचे. ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांचे शिक्के असायचे, रुपया, त्यांचे शिक्के असायचे, किंवा भारतीय त्याच्यामध्ये काही गोष्टी असायच्या, संस्कृतीतल्या गोष्टी. कधी एखाद्या नाण्यावर कणीस असायचं. एक नाणं बुद्धांच्या रूपाचं एक नाणं आहे, कॉपरचं एक नाणं होतं, 1 रुपयाचं. अशा सांस्कृतिक गोष्टी ठेवून ते नाणं प्रचारात असायचं, पण त्याची रुपयाची व्हॅल्यू असायची, रुपयात किंमत असायची त्याची. 1 रुपये जे काय असतील ते. आता पूर्वी 1 रुपयाच्या आधीचे पण 6 आणे पण असायचे, एक आणा पण असायचा, एक आणा. आणि एक आण्याचे पण त्याला 1 पैसा पण असायचा, ज्याला
खडकू म्हणतात का, पूर्वीच्या याच्यामध्ये खडकू असायचे, हा. बरोबर खडकू हो म्हणायचे. हो हो हा, हो. ते कॉपरचं असायचं काहीतरी. हा हा, हा, तांब्याचे. तांब्याचं असायचं आणि हम्म. खडकू म्हणायचे त्याला. म्हणजे मला आठवतं त्यावेळेला ते पैसे नाही, हे होते आमच्या लहानपणी. हम्म. तर ते असं ते आता आता खडकू वगैरे बाकीचं काय राहिलं. 1 रुपयाच्या आतलं मला वाटतं 50 पैसे बंद झालेत आता. तर हे व्हॅल्यू आहे, त्याची ती व्हॅल्यू आहे. जेव्हा ते रुपया नव्हता, जेव्हा ती नाणी नव्हती किंवा नोटा नव्हत्या, तेव्हा अं, काय म्हणतात, आता मी डॉलर आणि अमुक पाऊंड याचा उल्लेख करत नाही हा. जागतिक याच्यामध्ये तिथे नाण्याची ते पद्धती आहेत त्या. जपानचा येन असेल, कोणाचा काय असेल, पाऊंड असतील, डॉलर असतील, आपले रुपये आहेत. रुपयाच्या नाणे आपण देवाणघेवाण करतो. पण जेव्हा राणी नव्हती तेव्हा विनिमय कशात चालायचं, देवाणघेवाण कशात चालायचे, ते ज्याला आपण बलुतेदारी पद्धत म्हणतो. त्या बलुतेदारी पद्धतीमध्ये समजा सांबाराकडे जोडे असतील, चपला असतील, बोट असतील, त्याला जास्त जे चपला असायच्या जोडे म्हणायचे त्याला. तर सांबाराला जर काही धान्य विकत घ्यायचं असेल शेतकऱ्याकडून, धान्य घ्यायचं असेल, आता विकतचा प्रश्न आहे, तो विनिमय कसा चालायचा, का मला धान्य दे. मग तो म्हणायचा, हा म्हणायचा माझ्याकडे जोडे आहेत, तू मला धान्य दे. पण त्याच्याकडे धान्य आहेत पण त्याला जोडे नको आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जोडे नको आहेत, माझ्याकडे आता खूप आहेत, मला नको ते जोडे. आता ही ही गोष्ट मी याच्यात वाचल्या, प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये मी ते हम्म, हम्म, वाचलं मी हे. बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी, त्याच्यामध्ये मी वाचलं. तर जेव्हा तो शेतकरी म्हणायचा का माझ्याकडे जोडे खूप आहे, आता मला जोडे नको, तर मग त्या सांबाराची पंचायत व्हायची. किंवा आणखीन काय असतील हा. काही आता सुतार नांगराची फाळ करत असेल, चाक करत असेल, आणखीन काय असेल, ते 12 बलुतेदारांच्या 12 उद्योग होते असं म्हणू आपण. किंवा आणखीनही काय असतील. मातंगांना जोडे काय म्हणतात, केरसुण्या तयार करणे किंवा दोरखंड तयार करणे. आपण ह्या याच्याशीच येतो बरं का. म्हणजे काय म्हणतात की जेव्हा आपल्याला जेव्हा आपल्याला भान नसतं, तेव्हा आपली आजीविका कशी चाललेली असते, ती दृष्टीवर चाललेली नसते, ती फक्त व्यवहारावर जस्ट म्हणजे द्या आणि घ्या एवढंच. पण ते योग्य आहे का अयोग्य आहे याचं काही भान नव्हतं त्यावेळेला. त्यामुळं ते आजीविका जी चालायची, उपजीविका, आता मी आजीविकेबद्दल बोलतोय पण त्याच्यातली उपजीविकेचा मुद्दा मी आता चालता चालता, कारण आपण प्रत्येक गोष्ट वेगवेगळी असा अभ्यास करू शकत नाही, ती संदर्भाला धरूनच ती पुढे न्यावी लागते. तर समजा आता मातंगाकडे समजा केरसुण्या किंवा दोरखंड तयार करायची त्याच्याकडे ती कला आहे, कारण तो काय करायचा, तो ते काय म्हणतात त्याला, केकताडच ना, काय म्हणतात त्याला, तो ते भिजत घालायचा तो, तर त्याच्यातून ते केकताड तयार करायचा आणि त्याचे ते केरसुणी तयार करायचा किंवा दोरखंड, जे त्या दोऱ्याचे दोरखंड तयार करायचा. तर ते दोरखंड तो त्या केरसुण्या किंवा दोरखंड देऊन तो धान्याचा विनिमय करून धान्य घेऊ शकतो किंवा चांबाराकडून बूट घेऊ शकतो. पण ते धान्यवाल्याकडे समजा हे जास्त असेल तर मी यांची पंचायत व्हायची, ह्या चांबाराची किंवा मातंगांची. महारांकडे काही नव्हतं. महार हे जागले होते, म्हणजे मेसेंजर, गावाचे काय करणारे, गावाचं राखण करणारे, वेस राखणारे, वेसकर. त्यांच्याकडे काय उद्योग नव्हते, त्यामुळे त्यांना 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 श्रम द्यायचे, श्रम द्यायचे. त्यांना श्रम द्यायचे, गावाला श्रम द्यायचे, आणि मग गाव त्यांना त्यांच्या मर्जीतलं काय असेल तर द्यायचा. आता तो फार मोठा यातनादायक इतिहास आहे. तर ही 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 आजीविका जगण्याची पद्धत होती. आजीविका नाही त्याला, त्याच्यात आजीविका आहे पण उपजीविका अशी चालायची. अशा प्रकारे लोक जगायचे, पण ते फार मोठं अडचणीचं हे होतं. पण
आजीविका याचा अर्थ असा आहे, आजीविका म्हणजे फक्त उपजीविका नाही. आजीविकेचा अर्थ जीवनशैली आहे, लाईफस्टाईल. की आपण जगतो कसे, आपण जगतो कसे म्हणजे वागतो कसे. परत त्याच्यात वागणं आणि जगणं दोन्ही आलं. आजीविकेमध्ये उपजीविका पण आली, पण आजीविकेमध्ये आपलं वर्तन पण आलं. आपण आपलं आपलं अं, आपल्या दिवसातले 24 तास आपले कसे जातात, किंवा आठवड्यातले 7 दिवस कसे जातात, महिन्यातले 30-31 दिवस कसे जातात, किंवा वर्ष कसं जातं, आपलं आयुष्य कसं चाललंय, त्याला आजीविका म्हणतात. आजीविका इज लाईफस्टाईल, वे ऑफ लिव्हिंग. जगतो कसे, आपण काय चाललेलं आहे, कसं जगतो, ती आजीविका सम्यक पाहिजे. आणि ती आजीविका योग्य पद्धतीने जगण्यासाठी योग्य दृष्टी पाहिजे, विजन पाहिजे. आणि ती दृष्टी येण्यासाठी जागृती पाहिजे, सती पाहिजे. त्याच्यासाठी व्यायाम चालला पाहिजे, म्हणजे प्रयत्न चालले पाहिजेत. पण सगळ्यात आधी पहिली गोष्ट जी आहे ती सतीच आहे. समाधी हे ध्येय आहे. बाकीचे 7 अंग, 6 अंग हे जगण्याच्या पद्धती आहेत, किंवा वर्तनाच्या पद्धती आहेत. वाणीच्या पातळीवर, कायेच्या पातळीवर, लाईफस्टाईल आपली, 24 तासाचा आपला जगण्याचा हिशोब, किंवा आठवड्याचा जगण्याचा हिशोब, महिन्याचा, वर्षांचा, असं करत करत जीवन जीवन कसं आपण जगतो, याला आजीविका म्हणतात. आणि जीवन जगवण्यासाठी आपण जे करतो त्याला उपजीविका आपण म्हणू शकतो. पण तो बऱ्याच वेळेला आजीविकेचा अर्थ फक्त उपजीविका, पैसे मिळवण्याचं साधन एवढाच केला जातो. मला वाटतं तेवढा त्याचा अर्थ नसावा. सती म्हणजे काय, हा आजच्या आपल्या दिवसभराच्या शिबिराचा मुख्य विषय असणार आहे. त्यामुळे मी आता सतीवर आत्ता बोलणार नाही. सती म्हणजे काय ह्याच्यावर मी थोडं थोडं करून आज दिवसभर आपण त्याच्यावर चिंतन करणार आहोत. कारण सती, जागृती, भान हा भाग जोपर्यंत लक्षात येत नाही, कायिक, वाचिक, मानसिक पातळीवरचं भान, कायानुसती, वेदना म्हणजे जाणीवा, चित्त आणि विचार प्रक्रिया, मनोधम्म, माइंड, आणि अर्थातच त्याच्यामध्ये इंद्रियही आलीत, इंद्रियांचा संयम, इंद्रिय सुसंवर्धन, हे सगळं आलं त्याच्यामध्ये. तर ह्याच्यावर आपण थोडा थोडा करून आज दिवसभर विचार करणार आहोत. आणि याच्यातून आपल्याला सारासार समजतं, म्हणजे सम्यक दृष्टी येते. आता सारासार या गाथेचा, अं, या 2 गाथांचा एका शब्दाचा अर्थ जो आहे तो दृष्टी आहे. दृष्टी आणि सारासार समजणं म्हणजे सम्यक दृष्टी आहे. योग्य आणि अयोग्याचं भान असणं म्हणजे सम्यक दृष्टी आहे. आणि त्याच्यानुसारच आपण सम्यक संकल्प करू शकतो, असं या गाथांचं एक सार आहे. परत आणि हे सगळं का करायचं, आपल्याला आपलं जे जीवन आहे हे यातला विस्कळीतपणा कमी करत 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 आपलं जीवन, आपलं चित्त, मन, वर्तन, वाणी आणि सगळं समाधीमध्ये आणता आलं पाहिजे. समाधी हा उद्देश आहे. आता समाधी म्हणजे ध्यान समजतात लोक, समाधी म्हणजे ध्यान नाही. समाधी म्हणजे ध्यान, एकाग्रता हा एक अर्थ आहे. पण मिथ्या समाधी पण एकाग्र असते, चुकीची समाधी पण एकाग्र असते, चोर पण एकाग्र असतो, करप्शन करणारे पण फार शांतपणे आणि म्हणजे तात्पुरती शांतता का होईना पण त्याच्यामध्ये असते. त्याच्यामध्ये त्यांचं, कारण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन एक असतं. समजा आता हे सायबर गुन्हे जे आहेत, कॉम्प्युटरच्या त्याच्यातून जे काही टेक्नॉलॉजीमुळे जे काही सायबर गुन्हे जे काही घडतात ते लोक हुशार आहेत.
हुशारीनं ते सायबर गुन्हे करतात. हुशारीनं ते एखाद्याचा डाटा चोरतात, माहिती चोरतात, त्याचा दुसरीकडे विनियोग करतात, उपयोग करतात. तर त्याच्यामध्ये बुद्धी आहे, त्याच्यामध्ये पण एकाग्रता आहे, त्याच्यामध्ये पण समाधी आहे. तर ध्यानातली समाधी ही मिथ्या समाधी मानली पाहिजे. जागृतीतली समाधी, सती नंतर येणारी समाधी जी आहे ती नैसर्गिकपणेच, जागृतीमुळे नैसर्गिकपणेच विखुरलेला अस्तित्व, म्हणजे आपलं विचार प्रक्रिया, चित्त आणि आपली काया आणि वाणी आणि सगळंच, सगळं अस्तित्व, सगळं जीवन नॅचरली, नैसर्गिकपणे आपोआप एकत्रित आणणारी शक्ती म्हणजे सती आहे, जागृती आहे, भान आहे. ती बुद्धांना त्या शेवटच्या 40 दिवसात बुद्धगयेमध्ये सर्वोच्च पातळीवर नेता आली, कारण त्यांना ते सगळ्या गोष्टींचं आतापर्यंत 7 वर्षाची काय तपश्चर्या केली त्याच्यातलं सारासार त्यांना समजलं. त्यातल्या साराच्या गोष्टी कोणत्या आणि असाराच्या गोष्टी कोणत्या, योग्य कोणत्या, अयोग्य कोणत्या, याचं विजन आलं, याची दृष्टी आली, सम्यक दृष्टी आली. ती दृष्टी ही सतीची होती, ती जागृतीची होती. ती गोष्ट त्यांना लक्षात आल्यानंतर 40 दिवसात त्यांनी बुद्धगयेमध्ये जे काही केलेलं आहे तो जागृतीचा सराव आहे, आणि तिथं त्यांना सम्यक संबुद्धत्व म्हणजे संपूर्ण जागृतीची अवस्था प्राप्त झाली. म्हणजे संपूर्ण आयुष्य हे सती जागृतीच्या प्रभावाखाली आलं आणि सगळंच रूपांतर झालं, सगळं ट्रान्सफॉर्मेशन झालं, सगळं चित्त बदललं, सगळं मनोधम्म बदलले, विचार प्रक्रिया बदलली, वाणी बदलली, सगळं कर्म बदललं, कर्मांत ज्याला आपण म्हणतो, सम्यक कर्मांत, कर्मांत बदलला म्हणजे सगळं जीवन बदललं. तर असा तो मुद्दा आहे. त्यामुळे हे समज जे आहे ना, सारासाराची समज, योग्य आणि अयोग्य काय, याची समज आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण पुढे सरकू शकत नाही, कारण त्याच्याशिवाय संकल्प करू शकत नाही. कुठं कोणत्या दिशेने जायचं हे तोपर्यंत समजू शकत नाही जोपर्यंत आपल्याला सारासार कळत नाही. म्हणजे सम्यक दृष्टी, संतुलित दृष्टी येत नाही तोपर्यंत आपण काय करायचं हे ठरवू शकत नाही. आणि जोपर्यंत आपण ठरवू शकत नाही, संकल्प करू शकत नाही, तोपर्यंत पुढचं पाऊल टाकू शकत नाही. सम्यक संकल्प नसेल, ठरवलेलं नसेल, तर आपण तिथेच घोटाळून तेच 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 करतो, म्हणजे भवचक्रातच फिरतो आपण आणि कर्मकांडात फिरतो. त्याच्यामुळे आणि कर्मकांड हे पुढे जाण्यातलं, प्रस्थानातलं बंधन आहे. त्याला शीलव्रत परामर्श म्हटलेला आहे, शीलबद्ध परामर्श. जर माणूस ते चांगलं असेल, ते परवा बनतेंनी जो एक प्रश्न निर्माण केला होता संस्कारांशी संबंधित, त्याच्यावर आपण त्याच्यावर आपल्याला बोलायचं राहिलं, प्रकाश टाकायचा राहिला. चांगले संस्कार, संस्कार हे चांगले आणि वाईट असं काही नाही. संस्कार हे संस्कारच आहे. संस्कार हे संस्कारच आहेत. बाहेरून दिसणारा माणूस, सगळी माणसं एकसारखीच दिसतात, सगळी माणसं आहेत एकसारखे, त्यांच्यातला कॉमन फॅक्टर काय, त्यांच्यातला सारखेपणा काय, सगळी माणसं आहेत, सगळ्यांना सारखाच सारखीच हे आहे. त्यांचे शरीर जे आहे, त्यांना 2 हात 2 पाय, त्यांना पोट आहे, छाती आहे, डोकं आहे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, सगळं ते एकसारखंच आहे. माणूस म्हणून सगळे एकसारखेच आहेत, परंतु त्यांचं वर्तन जे आहे ते त्यांना वेगळं करतं. म्हणून चांगला माणूस आणि वाईट माणूस हे हे विशेषण नंतर येतात, आधी सगळी माणसंच आहे, सगळे सारखेच आहे. तसं संस्कार ही गोष्ट एकसारखी आहे. त्याच्यातले संस्कार कोणते हिताचे आहेत, कोणते अहिताचे आहेत, त्याला आपण म्हणतो चांगले संस्कार, वाईट संस्कार. परंतु संस्कारित होणं एक एक सर्वसाधारण गोष्ट आहे. संस्कारानेच आपण घडलेलो आहोत, आपल्याला कळो नाही तर नाही कळो. लहान मुलाचा जन्म झाला का त्याचे संस्कार सुरू झाले, त्याच्या आधी गर्भाशयातच गर्भसंस्कार म्हणतो आपण, संस्कार गर्भाशयातच सुरू होतात.
संस्कार काय करण्याची गोष्ट नाही. संस्कार ही होण्याची गोष्ट आहे, घडण्याची गोष्ट आहे. आणि संस्कार ही अज्ञानातून घडणारी गोष्ट आहे. परत असं म्हटलेलं अविद्या पच्चया संखारा. अज्ञानातूनच संस्कार घडतात. ते आपल्याला कळत नाही तर नाही कळत. त्याच्यामुळे संस्कार चांगले आणि वाईट असं काही नाही. संस्कार चांगले आणि वाईट कोणते हे परिणामावरून कळतं. म्हणजे आता काही लोकांना, जसा बनतेंचा परवाचा प्रश्न होता की तो अं, काही लोक काहींवर चांगले संस्कार असतात म्हणून ते चांगलं वागतात. तर ते संस्कारामुळे चांगलं वागतात असं नाही. त्यांना त्यात चांगलं वागलं पाहिजे ह्याचं जर भान असेल तर ते चांगलं वागतात आणि त्यांच्या चांगल्या वागण्याची गॅरंटी देता येते. म्हणजे नाहीतर मनुष्य संस्कारानं पण, आई वडिलांचे संस्कार का घरातले संस्कार म्हणून पण चांगला वागतो, परंतु उद्या तो वाईट पण वागू शकतो. कारण ती संस्कारी गोष्ट स्थिर गोष्ट नाही. त्याला जर सतीची जोड असेल, जागृती असेल, तर तो ठरवू शकतो की नाही मला चांगलं वागायचंय. तो संकल्प करू शकतो मला चांगलं वागायचंय. जर त्याला संकल्प नसेल, त्याला ती व्हिजनच नसेल, तो असं मोघमपणे चांगलं वागू शकतो. आता काही लोकांना चोरी करण्याचे समजा संस्कारच नाही, तसं वळण नाही, किंवा त्याची अंतरप्रवृत्ती तशी नाही, तर तो चांगलं वागतो. परंतु उद्या त्याला त्याचं चित्त बदललं, प्रवृत्ती बदलली, त्याला काही गरज भासली, तर तो चोरी पण करू शकतो, वाईट पण वागू शकतो. असं म्हणजे चांगल्या वाईटाचं जे आहे, तर संस्कार ही एक वेगळी एक पुन्हा अभ्यासाची गोष्ट आहे. ती आपण प्रत्यक्ष समुत्पादाचा अभ्यास करताना आपण ती गोष्ट पुन्हा विचारात घेणार आहोत. मला वाटतं सार आणि असार आणि त्यानुसार चुकीचा संकल्प आणि म्हणजे मिथ्या संकल्प आणि सम्यक संकल्प ही गोष्ट आपण थोडीशी आपल्या लक्षात आली असेल. आणि सारासाराच जे भान आहे, सारासार समजणं ही जी गोष्ट आहे, ही सतीवर जागृतीवर अवलंबून आहे. या निष्कर्षापर्यंत आपण आता सध्या तरी आलोय. आणि सती, ते भान, ती जागृती, ती सावधानता, ती कशी येईल हाच प्रॅक्टिसचा मुद्दा आहे, प्रॅक्टिकल मुद्दा आहे. त्याच्यावर आज आपण संध्याकाळपर्यंत मधून मधून विचार करणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी अनापानसती सुत्त जे आहे त्याचा थोडासा आधार घेणार आहे. आणि काही गोष्टी ज्या प्रत्यक्ष स्वतः ज्या करून पाहिल्यात त्याच्या अनुषंगानं मी त्याचा विचार करणार आहे. आपलं हे यमक जे आहे, 6वं यमक, 11वी आणि 12वी गाथा या ठिकाणी तात्पुरती संपलेली आहे असं मी म्हणतो. तात्पुरती अशा अर्थानं काय प्रॅक्टिकल मुद्दा अजून आपल्याला समजून घ्यायचा आहे. सार आणि असार कसा समजणार, मिथ्या संकल्प कोण करतो, सम्यक संकल्प कोण करतो, हे ज्या सतीवर अवलंबून आहे त्याच्यावर आपण नंतर चर्चा करूया. सध्या मी या ठिकाणी थांबतो आणि रेकॉर्डिंग तात्पुरतं बंद करतो माझ्यापुरतं. आणि आता लाईट गेल्यामुळे आपण जास्त वेळ लाईट आली का सुनंदा? आलेली आहे का? हो हो. हा, ओके. त्याच्यामुळे नेट व्यवस्थित चाललंय. तर ठीक आहे, आपण थोडा वेळ चर्चा करूया आणि मग आपण थांबूया. एक एक थोडं- एक मिनिट, परत बोला हा मुद्दा. रेकॉर्ड हा, सुरू केलं. हाच मुद्दा का की संस्कार हे जे आहे अविद्येतूनच घडत असतात. आणि मला हे म्हणायचं आहे की संस्कार चांगले आणि वाईट त्याच्यामध्ये जर संकल्प जर योग्य असेल तर माणूस चांगला घडतोय.
एवढंच सांगायचं मला. हम्म. तर ते आपल्यावर अवलंबून आहे ना, स्वतःवर अवलंबून. हो हो हो. हम्म. स्वतःवर म्हणजे तर स्वतःवर म्हणजे आपल्या आचरणावर नसतं. स्वतःच्या भानावर, जागृतीवर, हा हा हा, समज, जागृती, बरोबर. हो हो, समज अंडरस्टँडिंग. समज. हा हा. हम्म. तर बरोबर. आपण शब्द, शब्दांचा अर्थ, शब्दांचे संबंध, एकमेकांशी संबंध, हे सगळ्या गोष्टी आपण थोडस क्लिअर क्लिअर करत करतच पुढे जाऊया. आता आपल्या अभ्यासाचा हम्म. उद्देशच तो आहे की आता आपण संस्कार ही एक त्याला काय म्हणतो आपण, जनरल टर्म आहे. हम्म. जनरल टर्म म्हणजे काय की संस्कार ही एक सामान्य नाम आहे. संस्कार हे सामान्य नाम आहे. शेजवळकर सर, तुमचं म्यूट ठेवा. हा. संस्कार हे सामान्य नाम आहे, पण चांगले संस्कार, वाईट संस्कार, हे पण दोन्ही संस्कारातच येतात, चांगले आणि वाईट. परंतु संस्कारांचं भान असणं, सती असणं, ही वेगळी बाब आहे. ज्याला स्वतःचं भान आहे, स्वतःच्या जीवनाचं भान आहे, स्वतःच्या संस्कारांचं भान आहे, तो चांगल्या संस्कारांनाच उत्तेजन देईल. कारण त्याला कळतं माझ्यामध्ये हे चांगलं आहे, योग्य आहे. त्याला हेही कळतं माझ्यामध्ये हे अयोग्य आहे. माझं हे वर्तन चांगलं आहे, हे वर्तन चांगलं नाही. माझं हे बोलणं चांगलं आहे, योग्य आहे, हे बोलणं चांगलं नाही. म्हणजे चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, हे योग्य आणि अयोग्य संस्कार, सुसंस्कार, कुसंस्कार, वाईट संस्कार, चांगले संस्कार, हे सतीलाच जाणवतात, जागृतीलाच जाणवतात, भानावर असल्यावरच जाणवतात. आणि मग त्याच्यातून माणूस चांगला संकल्प करू शकतो. तर मला हे करायचं, असं असं वागायचंय. म्हणजे जसं आता आपण म्हणतो शिलाचरण, इथून शिलाचरणाची सुरुवात होते. उगीच पठण करतो, पानाती पाता वेरमणी आदी न जाणा वगैरे सगळे शिलांचं पठण करतो आणि रोज करतो आणि वर्षानुवर्ष करतो आणि करत चाललाय. ध्यान करतो, आज करतो, वर्षभर करतो, 10 वर्ष करतो, 50 वर्ष करत चाललाय, सवयीनं, सरावानं. की याच्या लक्ष ठेवा, असं असं करा, असं असं करा, ते करत चाललाय. पण त्याचं भान नाही, त्याची सती नाही, काय करतो हेच कळत नाही. तर तिचा संकल्पच नाही, काय करायचं ठरवलंच नाही. ते फक्त संस्कार, कारण संस्कार हेच करायला लावतात, म्हणून त्याला संस्कार म्हणतात. संस्कार हे कर म्हणजे कृतीला जन्म देतात. संस्कारामुळेच कृती आहे. वाचिक संस्कार आहेत, म्हणून वाणी काम करते, शब्द काम करतात. शरीरावर संस्कार आहेत, म्हणून शरीर ठराविक कृती करतात. मनावर संस्कार आहेत, म्हणून मन त्या पद्धतीनं विचार करतं. चित्ताचे संस्कार आहेत, म्हणून चित्तामध्ये त्या प्रकारच्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, भावना निर्माण होतात. हे सगळं संस्कारांमुळे होतं. संस्कार हेच करायला भाग पाडतात काहीतरी. संग मीन्स विथ, आणि कार म्हणजे करणे, करणे, कृती. तर संस्कार ही सामान्य बाब आहे. संस्कारामुळेच आपलं अस्तित्व आहे. म्हणजे सभ्य संखारा दुःखाती असं म्हटलेलं आहे. संस्कार दुःख आहे, याचा अर्थ काय? आपलं हे जीवन जे आहे हे नैसर्गिकपणे दुःखापासूनच, दुःखामुळेच बनलेलं आहे. म्हणून म्हणून जन्माबरोबर रडणं, ही गोष्ट आपण परत परत जे उल्लेख करतो. जन्म झाला की रडायला सुरुवात, म्हणजे श्वास मोकळा झाला की आधी रडायला सुरुवात बाळाचं. आणि रडगाणं आपलं
कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आयुष्यभर चाललेलंच असतं, काहीतरी कमी पडतच असतं, कोणीतरी शत्रू असतो आणि सुख येतं, जातं, परत दुःख येतं, दुःखच जास्त येतं, परत सुख येतं, परत दुःख येतं. सुख दुःखाचे जे काही हे चक्र आहे, हे चक्र सतत चालत राहते आणि त्याच्यातच आपण आपला शेवट होतो. आणि तोही शेवट जनरली दुःखात होतो. असा कोणी हसत हसत मेला तर आपण तरी, मी तरी पाहिलं नाही. हसत हसत म्हणजे दात काढतच गेलाय बा तो. असं कोणी पाहण्यात नाही. सती असेल तर सर. हा, पण असा कोणी पाहण्यात नाही. म्हणजे आता अं, असेल कोणी बुद्धासारखे लोक किंवा बाबासाहेबांच्या पण बघा आता 6 डिसेंबरचा 6 डिसेंबरच्या आधी फक्त जो 7 आठवड्यांचा जो काळ होता, तो 14 ऑक्टोबरचा चेहरा बघा त्यांचा किती फ्रेश आहे, किती आश्वासक चेहरा आहे, म्हणजे किती आशादायक चेहरा आहे, किती तेज आहे त्याच्यावर. तेजस्वी तर ते होतेच, त्यांचं विद्वत्तेचं तेज आणि नंतरचं थोडस मुक्तीकडे झुकणारं तेज. मुक्तीकडे म्हणजे एक बुद्धांच्या मार्गावर होते, त्यांच्यावर त्यांचा परिणाम डेफिनेटली असणार आहे. आले होते. तर ते ते जे तेज आहे, त्यांची जी ती साईड पोज आहे बाबासाहेबांची, काठीबरोबर असणारी ती साईड पोज, ती किती प्रेरणादायक आहे बघा. ती 14 ऑक्टोबरची पोज, ती तो ते चेहरा. तर हे असू शकतं. काहींचं जाणं हे समाधानानं जाणं पण असू शकतं. समाधानानं समाधीमध्ये जाणं म्हणजे समाधान, समाधान आहे त्यांना. तसे समाधानाने जाणारे फार थोडे असतात. पण जनरली बहुतेक जे असतात, 99.99% लोक हे यातनेमध्ये जातात. यातनेमध्ये का जातात? तर यातनेमध्ये जगतात. आणि यातनेमध्ये का जगतात? तर यातना घेऊनच जन्माला आलेले असतात. आणि त्याच यातना पुढे वाढत जातात चित्तामुळे, पाहिजे नकोच्या या इच्छा आकांक्षा तृष्णामुळे. तृष्णा हे परत दुःखाचं मूळ सांगितलंय. आणि तृष्णेचं मूळ परत अज्ञान सांगितलंय, अविद्या सांगितलंय. कारण तृष्णा आणि अविद्या याच्यामध्ये संस्कार येतात. दुसरी कडी जी आहे ती 12 निदानात, तिथे आपण नंतर त्याच्याकडे पाहूया. तर असं हे आहे. तर अज्ञानातूनच आपण संस्कारित होतो आणि संस्कारानुसार आपण जीवन जगतो. आणि जगण्याचं जर भान नसेल, सती नसेल, तर आपण आपले संस्कार सांगतील तसं, आपलं मन सांगेल तसं, आपलं चित्त सांगेल तसं आपण वर्तन करत असतो. आपलं वर्तन आपण ठरवून 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 बऱ्याच अंशी आपलं चाललेलं नसतं. जसं जसं जमतंय तसं बोलतो, जसं जसं वाटतंय तसं करतो, जसं जमेल तसं वागतो. परंतु जो काया वाचा मनाच्या पातळीवर किंवा काया वेदना चित्त आणि मनोधर्माच्या पातळीवर जो त्याचं सतीचं पठाण झालेलं आहे, ज्याची सती प्रस्थापित झालेली आहे किंवा सती पुढे पुढे झिरपत गेलेली आहे, तर त्याच्या वर्तनावर आपोआपच परिणाम होतो. कारण वाणीच्या पातळीवर जागृती येते, कायेच्या पातळीवर जागृती येते, कारण मनाच्या पातळीवर जागृती येते, मनोधम्मांच्या पातळीवर जागृती येते, कारण चित्ताच्या पातळीवर जागृती येते, कारण कायेच्या पातळीवर जागृती येते, जाणीवांच्या पातळीवर जागृती येते. हाच आपला एक आजच्या दिवसभराच्या शिबिरच म्हणू आपण याला. एक दिवसाचं शिबिर म्हणा किंवा याला मी कार्यशाळा म्हणतो. याला मी जागृतीची कार्यशाळाच म्हणतो. कार्यशाळा का म्हणायचं? कारण इथं आपल्याला काहीतरी काम करायचंय. शाळेसारखं आपण इथं बसत नाही, आपण कार्यशाळेत बसतो. म्हणजे काय, शाळेमध्ये काय चालतं? व एक एक शिक्षक शिकवतात आणि मुलं ऐकतात. असं नाही चाललं. पण ही ही शाळा नाही, ही कार्यशाळा आहे, वर्कशॉप आहे. सती असेलच असेल.
हा, तर वर्कशॉप जे आहे ते हे वर्कशॉप सती वर्कशॉप जागृतीची कार्यशाळा म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली काहीतरी करायचंय. तर मी याची थोडीशी सुरुवात करून देतो आता. सुरुवात झालेलीच आहे, सावधानतेपासून आपली सुरुवात झालेलीच आहे. परंतु जरा काय म्हणतात त्याला एक पद्धतशीर स्वरूप ठेवून आपण ती प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आनापानसती सुत्ताचा मी संदर्भ घेणार आहे. आणि मला वाटतं ती गोष्ट मी 10:30ला आपल्याला स्पष्टपणे सांगतो, कारण बोर्ड वगैरे लावणार आहे मी. तर त्या बोर्ड लावून मी ती गोष्ट स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तोपर्यंत आपण एकच काम करायचंय, सोपं काम करायचंय. कनेक्ट कोणतं काम असेल ते सोपं? अनुभवी लोक सांगा कनेक्ट मला. हा कनेक्ट राहायचं ना. हा कनेक्ट राहायचं म्हटलं, कनेक्टिव्हिटी. हो, कनेक्टेड राहण्यासाठी काय करणार सांगा, सिनियर लोक सांगा. कायेवरती हा कायावर आनापान काय 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 अनुपशन ओके. कायेवरती काय लक्ष देऊन श्वास कायानुपस्थन ही नंतर येईल. आधी थोडक्यात आपण सावधान. सावधानता. सावधान. हा, तर सावधान सावधानतेला राहायचं. सावधानता कशाच्या आधारावर ठेवणार? कारण सावधानता आपण म्हणतो, परंतु सावधानता ही एक गोष्ट नाही. कारण हे अस्तित्व, हे जीवन, हे संस्कारच जर कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, गुंतागुंतीची गोष्ट आहे, तर सावधानता पण गुंतागुंतीची असू शकते. प्रत्येक गोष्टीचं सावधानच धरावं लागेल. हा, तर प्रत्येक गोष्टीमध्ये काय काय येतं? काया वाचा मन, आपलं चित्त, आपलं कार्य, आपलं जेही आपल्या आताच्या या वेळेमध्ये जेही काही होईल माझ्या हातून, त्या गोष्टीबद्दल सावधान. सावधानता. परंतु या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे वेगवेगळे. आपण पाहत वेगवेगळ्या आहेत. त्या वेगवेगळ्या आहेत म्हणून सावधानता वेगवेगळी आहे, असू शकते. जागृत. जागृती वेगवेगळी असू शकते. म्हणजे मी काही, आता समजा मी बोलताना जागृत असेल पण करताना नसेल, कृतीमध्ये नसेल. मी कदाचित बोलताना जागृत असेल पण सगळेच विचार, मनोधम्म माझ्या जागृतीच्या पातळीखाली नाही. म्हणजे आता समजा, आता ह्या रूम मध्ये प्रकाश आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे इकडे तिकडे प्रकाश पाहताय तुम्ही. तर आता इथं बाबासाहेबांच्या फोटो खाली समजा जास्त प्रकाश का पडलाय, तर त्या खिडकीतल्या उन्हाचा प्रकाश तिथे पडलेला आहे, तर तिथे प्रकाश जास्त आहे. काही ठिकाणी कमी आहे, इकडे आणखीन जरा कमी आहे, खिडकीकडे जास्त आहे. तर प्रकाश सगळीकडे एकसारखा नाही. थोडक्यात प्रकाश सगळी सम्यक दृष्टी. सर हा, सुरुवात श्वासापासून करायची. अगदी बरोबर, अगदी बरोबर. प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस करताना आपल्याला थोडी 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 करत करत आपल्याला त्याचा विस्तार करता आला पाहिजे. होतो तो. आणि काय आपल्याला आनापान हं, काय आनापान घाई करू नका बोलण्याची. बरोबर आहे, परंतु आपण टप्प्याटप्प्याने चाललो ना. आता आता आपण टप्पे लक्षात घेऊया. म्हणून आता सिनियर लोकांचं जेव्हा मी नाव घेतो, ज्यांना माहिती आहे, ते लगेच पुढचे शब्द बोलत बोलत जाणार. परंतु प्रॅक्टिस ही सगळं बोलण्याची नसते. प्रॅक्टिस ही एका वेळेला एकच गोष्ट करण्याची असते, वन ऍट अ टाइम. सगळ्या गोष्टी एकाच वेळेला तेव्हाच होतात जेव्हा आपण त्याच्यामध्ये परफेक्ट होतो. म्हणजे सावधानता, जागृती हा शब्द जरी आपण वापरलेला असला तरी सगळ्या पातळीवरची जागृती ही एकाच वेळेला काम करत नाही. जसे हे प्रकाशाचे वेगवेगळे हे आहेत, हा, स्तर आहेत. तर सुरुवात आता जुने आणि नवे सगळ्यांनीच आता थोडस लक्ष देऊन, थोडस लक्षात घ्यायचं, लक्ष देऊन लक्षात घ्यायचं, म्हणजे जाणीवपूर्वक. आनापानसती सुत्त याच्या आधारे आपण आजचा दिवस आपण घालवणार आहोत. तर आनापानसती सुत्तामध्ये जो पहिला धडा आहे तेवढाच मी आता फक्त सांगतो. नंतर 11:30 10:30 नंतर मी पुढच्या गोष्टी सांगणार आहे.
आनापानसती सुत्तामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यातही आपण काही शब्द बदल केलेले आहेत. शब्द बदल, प्रॅक्टिकल शब्द बदल केलेले आहेत. प्रॅक्टिकल शब्द बदल केलेले आहेत. आनापानसती सुत्त मध्यम निकायमधलं 118 नंबरचं जे सुत्त आहे त्यातल्या काही गोष्टी मी प्रॅक्टिससाठी थोडे शब्द वेगळे योजलेले आहेत. वेगळे शब्द सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ, आपण आनापानसती बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. असं इथं कोणीच नाही की ज्यांना आनापानसती नावाची गोष्ट माहिती नाही. आता मी, कोणी आहे का असं आनापानसती शब्द ऐकला नाही? कोणीच नाही. सगळ्यांना आनापानसती हा शब्द माहिती आहे. म्हणजे आन पण माहिती आहे, अपान पण माहिती आहे, सती पण माहिती आहे. तिन्ही, त्याच्यामध्ये 3 शब्द येतात. आन शब्द येतो, अपान शब्द येतो, सती शब्द येतो. याच्यातून आनापानसती शब्द तयार झालेला आहे. आता आपण आनापानसती शब्द जितक्या पटकन उच्चारतो तितक्या पटकन आपण आनच्या तितक्यात शीघ्रतेने पटकन आपण आनची सती करत नाही. तितक्यात वेगात आपण अपानची सती करत नाही. आणि म्हणून आपण आनापानसती करत नाही. माहिती आहे आपल्याला, आनापानसती माहिती आहे. पण आन असताना, म्हणजे जेव्हा हे शरीर ही काया नैसर्गिकपणे आतून आत आन करते, म्हणजे श्वास घेते. शरीर आतून आत श्वास घेत. आत्ता या क्षणी बघायचं आहे आपल्याला. श्वास बाहेरून आत येत नाही. श्वासाची सुरुवात नाकापासून नाही. नाकापासून फक्त हवेची सुरुवात आहे. पण आन म्हणजे शरीरात श्वास घेण्याची, म्हणजे प्रसरण पावल्यानंतर आत जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीमुळं श्वास आत येतो. कारण त्याला तेवढी जागा आत येण्याची. तर आन कसं घडतं, म्हणजे ही काया, हे शरीर श्वास कसं घेतं, अपान कसं करतं, म्हणजे श्वास कसं सोडतं. आन आणि अपान हे वर खाली जे पोटामध्ये, पोटामध्ये म्हणजे कमरेपासून छातीचा पिंजरा जिथं संपतो तो भाग, त्याला आपण पोट म्हणूया. तर ते पोटाचा जो लवचिक लवचिक भाग आहे तिथं आपल्याला हे आनापान, म्हणजे हे आकुंचन प्रसरण जे असं वर खाली असतं किंवा असं असतं, तर संपूर्ण तो भाग आहे. तो पोटाचा भाग आहे, छातीचा भाग आहे. हा संपूर्ण खांद्यापासून कमरेपर्यंत, याला आपण धड धड म्हणतो, धड. तर ह्या पोकळीमध्ये आनापान चालू आहे. त्या पोकळीमध्ये आन आणि अपान चालू आहे. आन कशाला म्हणतात, तर आपण फक्त नाकातल्या श्वासाला बरेच लोक आन समजतात म्हणून तिथं लक्ष देतात आणि ते ध्यान करतात. आनापान सती हे ध्यान नव्हे. आन आणि अपान सती हे आन आणि अपानचं भान आहे, सती आहे, जागृती आहे. तिथे सावधानता आहे. सावधानतेने आपण आनापान मध्ये उतरतो, आनापानच्या संपर्कात येतो, आनापानशी एकरूप होतो. पण एका वेळेला एकच चालतंय. आन अपान एकदाच नाही होत. आन थांबल्यावर अपान होतं, अपान थांबल्यावर आन होतं. आनापान एकत्र नाही, त्याच्यामुळे सती पण एकत्र नाही. तर पोटामध्ये, आतमध्ये, पोटाच्या खाली पासून तर बरगड्यांपर्यंत, आणि बरगड्यांच्या खालच्या भागापासून खांद्यापर्यंत हा जो
अं, फासळ्यांचा भाग आहे, पिंजरा, छातीचा जो पिंजरा आहे त्याच्यामध्ये फुफ्फुस आहे आणि खाली जे पोट आहे त्याच्यामध्ये पाठीचा भाग पण येतो, कारण छातीचा पिंजरा हा पाठीमागे जोडलेला आहे, पाठीच्या कण्याला जोडलेला आहे. आणि पुढं या छातीचं जे हाड आहे एवढं, स्टर्नम काय म्हणतात त्याला, गळ्यापासून खाली विथ, एवढंच विथभरात, विथभर पण नाही, एवढंच अंतर जे आहे, विथभर धरू आपण. तर ते जे हाड आहे त्या हाडापासून छातीच्या फासळ्या काय म्हणतात, बरगड्या, या पाठीमागे अशा गोल जोडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण आनापान चाललेलं असतं, खाली पोटामध्ये पण चाललेलं असतं, परंतु स्पष्टपणे जे सुरुवातीला जाणवतं ते पोटामध्ये जाणवतं सगळीकडेच, परंतु स्पष्टपणे जे जाणवतं पोट आणि नंतर छाती आणि पाठ, म्हणजे सगळं धड. हे जे आन होण्यासाठी जे प्रसरण पावतं, म्हणजे आतमध्ये पोकळी निर्माण होते, नॅचरली, नैसर्गिकपणे, आपण करायची गरज नाही त्याला, आपण काहीच नाही करायचं, म्हणजे श्वास आपण घेतच नाही मुळात. म्हणजे आन आपण करतो आणि अपान आपण करतो असं नाही, आपण काही नाही केलं तरी ते चालू आहे जन्मापासूनच आतापर्यंत, ते आपल्या परवानगीशिवाय चालू आहे. आपण मुद्दाम जे करतो ते इच्छाशक्ती लावतो, आपल्याला इच्छाशक्ती नाही लावायची, कारण आपल्याला सती जागृती म्हणजे जसं आहे तसं त्याचं भान ठेवायचं आहे. तर जेव्हा ही काया आन करते, आतून आतमध्ये श्वास घेते आणि श्वास सोडते, तर जेव्हा आन करते ही काया, हे शरीर, तेव्हा आन सती. जेव्हा ही काया अपान करते म्हणजे श्वास बाहेर सोडते, तेव्हा अपान सती. आणि हे काम ज्या ज्या गतीनं चाललेलं आहे, ज्या क्रमानं आणि ज्या गतीनं, आता मी मी तुमच्याशी बोलताना माझी गती वेगळी आहे, तुमची गती, ज्याने त्याने आपापली गती पाहिजे आहे. कारण मी बोलतोय म्हणजे मी नैसर्गिक आनापान हे तर पाहतोच आहे, परंतु मला बोलण्याचं पण भान, म्हणजे वाणीचं पण मला भान ठेवावं लागेल. हे माझ्यासाठी ऍडिशनल काम आहे. पण मी समजा बोलणं बंद केलं तर मी फक्त नैसर्गिक आनापान पाहिल, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, त्यामुळे मला बोलणं भाग आहे. तर मी वाणी किंवा बोलणं किंवा बोलण्याची जी प्रक्रिया चाललेली आहे, ते माझ्यासाठी सतीचा ऍडिशनल विषय आहे, वेगळा विषय आहे. जेव्हा मी बोलत नाही तेव्हा वेगळा विषय आहे, जेव्हा मी बोलतो तेव्हा वेगळा विषय आहे माझ्यासाठी. तुमच्यासाठी ऐकण्याचं पण भान आपल्याला ठेवायचंय, एक तुमच्यासाठी ह्या क्षणी वेगळा विषय आहे, कारण ध्वनी कानावर पडतोय तुमच्या आणि त्याच्यानुसार तुमच्या मनात विचार पण चालू आहे. तर जेव्हा मी आन म्हणतो तेव्हा आनचा विचार चालू आहे, अपान म्हणतो तेव्हा अपानचा विचार चालू आहे, सती म्हणतो तेव्हा सतीचा विचार चालू आहे. पण समजा हे सगळं बंद केलं, सगळं बंद केलं आपण, तर तेव्हा फक्त आनापान शिल्लक राहतं. आणि आपण सतीपूर्वक जर ते पाहत असू तर ती अनापान सती आहे. तर त्याला मी आन सती, अपान सती, म्हणजे जेव्हा आन असेल तेव्हा आन सती, आन होत असेल तेव्हा आन सती, अपान होत असेल तेव्हा अपान सती. म्हणजे आनचं भान आणि अपानचं भान, किंवा काया आनचं भान, कारण काया पण त्याच्यामध्ये सामावलेली आहे, म्हणजे आपली छाती आणि पोट आणि पाठ, हे धडाचा भाग.
तर जेव्हा आन होत असेल तेव्हा आन सती, जेव्हा अपान होत असेल तेव्हा अपान सती. तर अशा पद्धतीनं अनापान सती आपल्याला त्याची प्रॅक्टिस करत करत आपण त्याच्याशी एकरूप होत जातो. सध्या आपल्याला एवढंच काम करायचं आहे. ही पहिली पायरी आहे, पहिला टप्पा आहे. याच्यामध्ये आपण खरं म्हणजे अं, थोडक्यात 4 गोष्टी पाहिल्या: आन, अपान, काया म्हणजे काया आन, काया अपान आणि सती. 4 गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. ह्या फक्त 4च गोष्टींवर या नैसर्गिकपणे चालू आहेत. म्हणजे पहिल्या पहिल्या 3 तर नैसर्गिकपणे चालू आहेत. चौथी जी सती आहे तोच आपल्यासाठी प्रॅक्टिसचा मुद्दा आहे. म्हणजे ऍक्च्युअली एकच काम आपल्याला करायचंय: सती, सावधानता, जागृती. सुरुवातीला अनापानच्या पातळीवरची जागृती, म्हणजे काया आन काया अपानच्या पातळीवरची जागृती. तर एका वेळेला ह्या क्षणी वर्तमानात जे घडत आहेत तोच सतीचा विषय आहे. आन चालू असताना अपान सती नाही होणार, किंवा अपान चालू असताना आन सती नाही होणार. जेव्हा आन असेल तेव्हा आन सती, जेव्हा अपान होत असेल तेव्हा अपान सती. ही काया आन करते, काया अपान करते, हे समजा लगेच नाही लक्षात आलं तर तो मुद्दा बाजूला ठेवू शकता तुम्ही. फक्त आन आणि फक्त अपान, जेव्हा जे असेल ते. एवढंच काम आपल्याला सध्या करायचंय. आणि अशाच अवस्थेत आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पण फक्त आपलं सत्र इथं थांबणार आहे. ज्याचं त्याचं काम चालू राहणार आहे. आणि बाकीचं काम करता करता जेवढं शक्य असेल तेवढं अनापानच्या संपर्कात किंवा काया अनापानच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण हे काया आन काया अपान सती करता करता इथून उठणारच आहोत. तर जेव्हा उठत असू तेव्हा उठण्याचं, उभं राहण्याचं भान ठेवायचंय. आणि श्वासाच्या संपर्कात पण राहायचंय. चालत असू, काही काम करत असू, नंतर समजा तुम्ही चहा घेणार असाल तर चहा घेताना पण आपल्याला त्याचं भान ठेवायचं आहे. आणि शक्यतो अनापानच्या संपर्कात पण राहायचं आहे. त्याला अनापान हे वेगळं जरी नाही करता आलं आपल्याला, कारण ती वेगळी प्रॅक्टिस आहे, तर फक्त श्वास आहे याचं भान. समजा त्यावेळेला आपण चहा पित असू तर त्याचं भान, आणखीन काही काम करत असू, शरीराच्या आपल्या ज्या ज्या हालचाली चाललेल्या आहेत. समजा आता अशोक जर रुमाल घेतायत आणि तोंड पुसतायत किंवा चष्मा साफ करतायत, तर त्यांना त्याचं भान पाहिजे की आपण या वेळेला हे करतोय. बरोबर. तर सती अशा प्रकारे प्रस्थान करणार आहे, पुढे पुढे जाणार आहे. याला सतीपठ्ठांची आपण सुरुवात म्हणू. आता आपण या ठिकाणी थांबूया. 8:26 झालेले आहेत. पुन्हा आपण 10:30 या ठिकाणी एकत्र येणार आहोत.